आदरणीय व्यासपीठ, स्टेजवरील मान्यवर, प्रिय बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या सर्व स्त्रियांनो, आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनापूर्वक शुभेच्छा. आज आपण हा महिला दिन साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. आजचा दिवस हा स्त्रियांच्या सामर्थ्याचा, तिच्या योगदानाचा आणि तिच्या अमूल्य सेवाभावाचा गौरव करण्याचा दिवस आहे आणि तो आपण केलेलाच आहे. आताच समाजाच्या उभारणी, कुटुंबांच्या जडणघडणी आणि जगच्या जीवनात स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रेम, संयम, श्रद्धा आणि त्याग या गुणांमुळे स्त्री समाजाला आज दिशा देत आहे. महिला चळवळीच्या माध्यमातून आपण केवळ धार्मिक कार्य करत नाही, तर प्रार्थना, सेवा, ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी यांचे सुंदर उदाहरण समाजासमोर आपण ठेवत आहोत. आजच्या बदलत्या जगात स्त्री शिक्षण, नेतृत्व, सामाजिक सेवा आणि आध्यात्मिक जीवनात मोठी त्याग घेत आहे. आपण माता मरियेकडून प्रेरणा घेतो. नम्रता, विश्वास आणि देवाच्या इच्छेला पूर्ण समर्पण तिच्या जीवनातून आपण शिकतो की श्रद्धा आणि धैर्य यामुळे मोठे परिवर्तन घडू शकते. आज महिला दिन साजरा करत असताना आपण 3 गोष्टींचा संकल्प, 4 गोष्टींचा संकल्प करूया. विश्वासात अधिक दृढ होण्याचा आपण प्रयत्न करूया. समाजसेवेत सक्रिय सहभागी होऊया आणि समाजसेवा करत असताना आजचा जो विषय आहे, चांगलं आरोग्य हवं असेल तर कचरा काढला पाहिजे. कचरा हा आपल्या अवतीभोवती असतो, परंतु कचरा आपल्या मनात देखील असतो आणि म्हणून हा मनातला जर का कचरा काढला तर आजूबाजूला स्वच्छता करायला आपल्याला खूप सोपं जाणार आहे. आणि मनातला कचरा काढला तर मला चांगलं आरोग्य मिळेल आणि बाहेरचा कचरा काढला तर तिथे प्रदूषण होणार नाही आणि सगळेजण प्रेमाने, सलोख्याने नांदू शकतात. आणि चौथी गोष्ट, पुढील पिढीला चांगले संस्कार आणि मूल्य देणे हे काळाची गरज आहे. कारण प्रत्येक कुटुंबामध्ये आपली मुलं आपलं ऐकत नाही. आपण समज देण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला उलट उत्तर देतात. आपली आता 1 किंवा 2 मुलं आहेत आणि अशा वेळेमध्ये जर का मी माझ्या मुलांना काही सांगितलं तर ते एक प्रकारे आपल्याला ब्लॅकमेल करत आहे. तू मला बोलू नकोस, बोलला तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेन. आणि ही धमकी दिल्यानंतर आपले हातपाय गळतात. ही वस्तुस्थिती आहे. अनेक पालक इथे येऊन आम्हाला ही व्यथा सांगत असतात
आणि म्हणूनच माझ्या प्रिय महिलांनो, आपल्या मुलांवर लहानपणापासून, आपल्या नातवंडावर लहानपणापासून चांगले संस्कार करणं आपलं कर्तव्य आहे. आणि चांगली मूल्य, जी दैवी मूल्य आहे, ती दैवी मूल्य आपण जगलो पाहिजे, देणं नाही. लिव्ह इट फर्स्ट अँड देन यू कॅन टेल दी अदर्स. उत्तम उदाहरण गांधीजींचं आहे. एक महिला गांधीजीकडे आली आणि गांधीजींना म्हणाली, हा माझा मुलगा आहे, ह्याला फार वाईट सवय आहे, हा फार गोड खातो आणि म्हणून तुम्ही त्याला समज द्या, एवढं गोड खाणं बरं नाही. गांधीजींनी ऐकलं, परंतु गांधीजींनी त्या मुलाला सल्ला त्या दिवशी दिला नाही. गांधीजींनी सांगितलं, 8 दिवसानंतर तू ये तुझ्या मुलाला घेऊन, मग सल्ला काय द्यायचा आहे तुम्ही ठरवी. माझ्या प्रिय भगिनींनो, 8 दिवस ती महिला गेल्यानंतर 8 दिवस गांधीजींना सुद्धा गोड खाण्याची आवड होती. सर्वप्रथम त्यांनी आपल्या जीवनावर प्रयोग केला. 8 दिवस त्याग केलं गोड खाण्याचं आणि मग ते विजयी झाले, ते करू शकले हे त्यांनी मान्य केलं. आणि तदनंतर 8 दिवसानंतर जेव्हा ती आई आपल्या मुलाला घेऊन आली, तेव्हा योग्य तो सल्ला गांधीजीने त्या मुलाला, त्या आईला दिला. म्हणूनच माझ्या प्रिय भगिनींनो, सुरुवात ही आपल्याकडून करायची आहे. चांगले संस्कार आपल्याला आपल्या मुलाबाळांना द्यायचे असतील तर सुरुवात आपल्याला करायची आहे आणि तेव्हाच आपल्याला परिवर्तन दिसून येणार आहे. प्रिय भगिनींनो, आपल्या उपस्थितीमुळे चर्च अधिक जिवंत, प्रेमळ आणि सेवाभावी बनत आहे. आपल्या ह्या कार्यामध्ये अनेकांच्या जीवनात आशा निर्माण होते. परमेश्वर आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य, आनंद आणि सेवेसाठी नवचैतन्य देवो ही प्रार्थना. धन्यवाद.